इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. तुझा परमेश्वरावर विश्वास आहे ना? नशिबावर विश्वास ठेवतेस तू? ठेवतेस ना? मग सोडून दे ना सर्व गोष्टी नशिबावर. तुला मी सांगितलेलं लक्षात आहे ना? जाऊन मानसशी बोल तू. मग तू स्पष्टपणे नकार का म्हणून नाही देत आहेस? ऋतिकामुळे. तिच्या चांगुलपणावरून मीही खूप काही शिकलोय काजल. मानसच्या सोबत तर तिचं लग्न ऑलरेडी मोडलंय. तिचं आयुष्य पुन्हा एकदा गुंतागुंतीचं होऊन बसलंय. मला मम्मींशी याविषयी बोलावंच लागेल. हॅलो. नमस्कार मम्मीजी, मी दिव्या बोलतेय. नमस्कार दिव्या बाळा. हो मम्मी, ते आम्हा सगळ्यांना घरातल्यांना वाटत होतं की आपल्यामधले वादविवाद आता दूर होतील आणि पप्पांच्या मनालाही शांतता मिळेल. कारण पप्पांची इच्छा हीच होती की दीदीचा संसार पुन्हा सुरू व्हावा आणि तिच्या आयुष्यात आनंद यावा. मला माहिती आहे सगळं बाळा. ज्या पूर्ण विश्वासाने मी हे बोलले होते की ऋतिकाला पुन्हा माझ्या घरात सून म्हणून आणेन मी, पण असं वाटतंय की माझ्या सावलीने मला धोका देऊन मला तोंडघशी पाडलंय की काय माहित नाही. कदाचित परमेश्वराची हीच इच्छा होती. पण कारण तर तुम्ही सगळे बनलातच ना मम्मी. होऊ शकतं की विधवा म्हणून जगणं दीदीचं दुर्दैव असेल. हे दुर्दैवच तिच्या नशिबात असेल मम्मीजी. पण तिच्या जीवनात तर आनंद पुन्हा एकदा येणार होता. माझी इच्छा हीच आहे का बाळा. हीच इच्छा आहे की माझ्या सुनेचा संसार पुन्हा एकदा फुलून जावा. तिच्या चेहऱ्यावर आनंदाने भरलेलं तसंच हसू असावं जे पाहिल्यावर आमच्या मनालाही समाधान वाटायचं. तिचा संसार पुन्हा सुरू झाला पाहिजे. तिच्या आयुष्यात आनंद पुन्हा यायला पाहिजे. फक्त हेच तर हवंय मला. किती विचित्र गोष्ट आहे ना मम्मी. जे सुखाची प्रार्थना करतायत आज त्यांच्यामुळेच दीदीचा आनंद हिरावला गेलाय. आता तर दीदी ना तुमच्या घरची सून होऊ शकली आणि ना मानसच्या घरचे लोक दीदीला सुनेच्या रूपात स्वीकारतील. नाही नाही बाळा, असं नको म्हणूस. हेच सत्य आहे मम्मीजी की आता त्या घरात दीदीच्या लग्नाचा विषय नाही काढला जाणार. मानसने दीदीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मानस सारखा चांगला माणूस पुन्हा मिळेल जो एका विधवेला आपले जीवनसाथी करून घ्यायला तयार होईल. तिला आनंद द्यावा असं त्याला वाटेल. मम्मीजी,
हा मानसचाच प्रयत्न होता की दीदीलाही लग्नासाठी हो म्हणावं लागलं. आता तर मानससारखाच कोणी भेटला तरच या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा तिच्या लग्नाची स्वप्न दिसू शकतील. आणि हेच आम्हा सगळ्यांना वाटतंय. ती स्वप्न जी मम्मी पप्पा आणि आम्ही सगळ्यांनी पाहिली आहेत. असं वाटतं की धूर तुमच्या घरात झाला आणि अश्रू आमच्या डोळ्यांमधून निघाले. आणि त्या अश्रूंसोबतच दीदीचा सगळा आनंद वाहून गेला. तो आनंद जो दीदीला मिळावा असं आम्हाला वाटत होतं. पण कारण तर तुम्हीच बनलात ना मम्मीजी. होऊ शकतं की विधवा म्हणून जगणं दीदीचं दुर्दैव असेल. जे सुखाची प्रार्थना करतायत आज त्यांच्याचमुळेच दीदीचा आनंद हिरावला गेलाय. आता तर दीदीला तुमच्या घरची सून होऊ शकली ना. मानसच्या घरचे लोक दीदीला सुनेच्या रूपात स्वीकारतील. मानसने दीदीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मानस सारखा चांगला माणूस पुन्हा मिळेल जो एका विधवेला आपली जीवनसाथी बनवून घ्यायला तयार होईल. मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ नाही करू शकणार. तुम्ही तर माझ्या मुलीच्या आयुष्याची धूळधाड केली आहे. कसला विचार करतेस? काही नाही साक्षी, कधी कधी असं घडतं ज्याचा कुणी विचारही केलेला नसतो. दीदीच्या बाबतीत तू काय काय स्वप्न पाहिली होतीस? मला तर मानस दादा सुखी व्हावा असं वाटत होतं. पण तुझ्या घरच्यांनी लग्नाला नकार देऊन चांगलं नाही केलं दिव्या. तुला माहितीये घरी मम्मीच्या गुरुजींची मुलगी आली आहे. गुरुजींची मुलगी? हो, काजल नाव आहे त्या मुलीचं. मम्मीचं म्हणणं आहे की मानस दादाचं लग्न काजलशी व्हावं. काय? हे लग्न मोडल्यामुळे दिव्या मम्मीने डिसाइड केले की आता मानस दादाचं लग्न काजलशी होईल. आणि तेही त्याच मुहूर्तावर ज्या मुहूर्तावर मानस दादा रितिका दीदीशी लग्न करणार होता. असं का बघतीयस? तुला माहितीये ना मानस दादा या बाबतीत काय विचार करत असेल ते मला माहिती नाही. पण मम्मी तरी खूप खुश असेल. हो. किती विचित्र गोष्ट आहे ना की ज्या मुहूर्तावर मानस दादा आणि रितिका दीदी लग्न करणार होते आणि आता त्याच मुहूर्तावर मानस दादा आणि काजल लग्न करतील. आणि रितिका दीदी तिथे लग्न करेल जिथे आधीपासून फिक्स केलेलं होतं. जाऊ दे साक्षी, आता तर फक्त याचंच दुःख आहे की तू खूप प्रयत्न केलेस. मलाही खूप वाटलं पण शेवटी झालं तेच जे व्हायचं होतं. नाहीतर असं नसतं झालं की मानस बरोबर लग्न ठरल्यानंतर राहुलच्या घरून मागणी आली असती आणि हे लग्न मोडलं असतं. पण दिव्या ठीकच आहे. ऍक्च्युली ऍटलीस्ट रितिका दीदी परत त्याच घरामध्ये जाईल ना ज्या घरची ती आधीपासून सून होती, हो ना?
नाही साक्षी, असं काही होणार नाहीये. काय? असं नाही होणार आहे म्हणजे? हो साक्षी, हे लग्न नाही होणार आहे. काय? राहुलने या लग्नाला नकार दिलाय. आता हे लग्न नाही होणार. मला तर पहिल्यापासूनच संशय होता, पण मी कुणाला सांगूही शकत नव्हते. आनंद द्यायच्या प्रयत्नात आम्ही सगळ्यांनी दीदीचा आनंद हिरावून घेतला. राहुलच्या मम्मीने राहुलला न विचारताच आधी आम्हाला विचारलं. तुझ्या घरून तर हे नातं तुटलेलंच होतं आणि आता हे लग्नही मोडलं. वास्तविक खरं सांगायचं तर हे लग्न मोडण्याचं कारण राहुलची मम्मीच आहे. पण आता कदाचित काहीही नाही होऊ शकत. अरे दीदी, कुठे चालली आहेस तू? जाते आता माझ्या सुनेच्या सुखासाठी कुणासमोर तरी पदर पसरायला. माझ्या स्वतःच्या मुलाने तर माझ्या अश्रूंची, माझ्या वचनाची लाज नाही राखली. कदाचित तेच लोक माझे अश्रू समजू शकतील. काय बोलतेस काय तू दीदी? योग्य तेच अगं बोलते. काय असं योग्य बोलतेस? अगं कळू तर दे, तू कुणाशी बोलायला चाललीस आणि कोणाच्या घरी चाललीयस? कुणाशी बोलायला जाणार? त्या लोकांशीच ज्यांच्या मुलाशी ऋतिकाचं लग्न आधी ठरलं होतं. हे बघ, ऋतिकाच्या घरचे लोक त्या लोकांशी पुन्हा याबद्दल नाही बोलू शकत, पण मी तर बोलू शकते. ऋतिकाच्या सुखाची भीक मागू शकते त्यांच्याकडे. कदाचित ते माझं ऐकतील. हे काय झालंय तुला दीदी? तू त्या लोकांशी बोलायला चाललीस जे ना तुला ओळखतात आणि ना तू त्यांना ओळखतेस. आणि शिवाय ही काही लहान सहान गोष्ट नाहीये ना दीदी. तू हे बघ, कोणाची खुशाली विचारायला नाही जातेस ना, तू लग्नाचं बोलायला जातेस. आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी एका फॉर्मल संबंधांची गरज असते दीदी. ओळख असण्याची सुद्धा गरज असते. उद्या जर त्यांनी तुला प्रश्न विचारला की कोणत्या नात्याने तू लग्नाची बोलणी करायला आलीस, तर मग माहित नाही सुंदर, मी कोणत्या नात्याने त्यांच्याशी बोलायला जाते. पण मला प्रयत्न करावाच लागेल. मला जावंच लागेल. अरे काय जावं लागेल दीदी? दगडावर डोकं आपटल्याने तुझ्या डोक्याला जखम होईल आणि काही नाही होणार. अरे काय जावं लागेल दीदी? दगडावर डोकं आपटल्याने तुझ्या डोक्याला जखम होईल आणि काही नाही होणार. आणि मी हे नाही बघू शकत की तू असं कोण्या परक्या माणसांच्या घरी जाऊन अपमानित होऊन परत यावंस. अरे स्वतःच्या दृष्टीने अपमानित झाल्यानंतर आणखी काय बाकी राहतं सांग सुंदर. मला जावं लागेल. एक प्रयत्न नक्कीच करावा लागेल मला. दीदी, भावनेच्या भरात तू हेही विसरलीस की तू कोणाची पत्नी आहेस? तू SDM ची पत्नी आहेस. अगं हा तरी विचार कर की त्यांचा काही मान आहे, एक पद आहे, एक प्रतिष्ठा आहे. आणि उद्याला बाकीचे लोक काय म्हणतील? आणि हीच गोष्ट जर जिजाजींना समजली तर त्यांना किती वाईट वाटेल दीदी. नाही, तू कोणत्याही परिस्थितीत तिथे नाही जायचं प्लीज. नाही सुंदर, मला तिथे जावंच लागेल. अरे काय जाणारचा धोशा लावून बसलीस दीदी तू पण. मला कळेल का तुला तिची इतकी काळजी काय? अगं काही दिवसांसाठी ती इथे सून होऊन आली होती, पण आता तिचं नातं तुटलेलं आहे. मग तू ते तुटलेलं नातं जोडण्याचा पुन्हा का प्रयत्न करतेस? मी त्या तुटलेल्या नात्याविषयी नाही बोलत आहे. मी एका स्त्रीच्या दुसऱ्या स्त्री बरोबर असलेल्या नात्याविषयी बोलते, जे नाही तुटता कामा. पण तुला या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये, काही फरक नाही पडत तुला. जर काही देणं घेणं असतं तर मला थांबवण्याचा प्रयत्न नसता केलास, तेही तुटलेल्या नात्याचा दाखला देऊ. पण मी हे सगळं का बोलते तुझ्याशी? सुंदर, तुला कुणाची पर्वा आहे तरी कुठे? पण मला पर्वा आहे. मी ऋतिकाचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी जितका प्रयत्न करू शकते तितका जरूर करेन. समजलास तू?
जितका करू शकते करेन मी. समजलं मला. कर 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 कर. जितके प्रयत्न तू करू शकतेस ना कर. मार्गी लावायचा पुरा प्रयत्न कर. उद्ध्वस्त करायला मी आहे ना. काय बासरी वाजवून. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मानसच्या मम्मी आहात ना? हो. मी राकेशची मम्मी आहे. तुम्ही इथे कशा? मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोलायचं काय, असं म्हणा की तुमच्याकडे काही मागायला आले मी. मागायला? मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. तुम्ही आमच्याकडे काय मागायला आलात? आम्ही काय देऊ शकतो तुम्हाला? तुम्ही इतक्या मोठ्या माणसाच्या पत्नी आहात. तुमचे पती SDM आहेत. तुमची सून कलेक्टर आहे. मग आम्ही काय देणार तुम्हाला? काहीच नाही. तुम्ही चुकीचं समजताय. मी SDMची पत्नी जरूर आहे, पण कोणी कलेक्टर माझी सून नाहीये. आणि जी कलेक्टर होती, कायदेशीररित्या तिच्याशी नातं तुटलेलं आहे. हे काय बोलताय तुम्ही? ज्या सुनेशी कायदेशीररित्या तुमचं नातं तुटलेलं होतं तीच तर पुन्हा तुमची सून होऊन येते. हाय आंटी. नाही, आता असं नाहीये. तो जो मी निर्णय घेतला होता तो बहुतेक घाईघाईत घेतला होता. ते एक फसवणूक होती. मला अगदी मनापासून असं वाटत होतं की ती पुन्हा माझी सून व्हावी, माझ्या सोबत राहावं तिने. पण असं आता नाही होऊ शकत, कारण माझ्या स्वतःच्याच मुलाने माझा विश्वास सार्थ नाही ठरवला. ते लग्न आता मोडलंय. ते लग्न आता मोडलंय. चूक माझ्याकडून झाली आहे आणि मला नाही वाटत की मी केलेल्या चुकीमुळे माझ्या सुनेच्या आयुष्यात पुन्हा सुख येता येता दूर निघून जाऊ. म्हणूनच मी तुम्हा दोघांकडे माझ्या सुनेच्या सुखाची भीक मागायला आले. मी काही समजले नाही. आजवर असं कधीही घडलेलं नसेल की एक सासू आपल्या सुनेसाठी मागणी घालायला गेली असेल. पण मी माझ्या सुनेसाठी तुम्हा दोघांकडे तुमच्या मुलाचा हात मागायला आले. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात.
आता तो आनंद मी तुम्हाला देऊ शकत नाही. असं नका म्हणू. हे बघा, रितिका आणि मानसचं लग्न माझ्यामुळेच मोडलं होतं. मी माझी चूक मान्य करते. तिच्या आई वडिलांची यात काहीही चूक नव्हती. म्हणूनच काहीही चूक नसताना सुद्धा ते लग्नाचं बोलण्यासाठी नाही येऊ शकत. मी तुम्हा दोघांकडे या लग्नाची भीक मागते. माझं म्हणणं मान्य करा, नाहीतर हे ओझं मी माझ्या मनावर घेऊन जगू नाही शकणार. मी माझ्या सुनेला आनंद देण्याच्या प्रयत्नात मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्ही यायला खूप उशीर केलाय आणि आता तुम्हाला इथून रिकाम्या हातानेच परत जावं लागेल. धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे